नमस्कार, मी आहे मोहिनी पवार. माझ्या यूट्यूब चॅनल फूड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे पावभाजी इन वन पॉट. तर चला आपण साहित्य बघूया. साहित्यामध्ये मी इथे फ्लॉवर घेतलेला आहे, असा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेला आहे. वटाणा घेतलेला आहे, मी इथे बीट घेतलेला आहे. आपण पावभाजीमध्ये कुठचाही आर्टिफिशियल कलर नाही टाकणार आहोत, त्यामुळे आपण हा बीट घेतलेला आहे. इथे मी गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक मोठा, लसूण घेतलेला आहे ठेचून, 2 मोठे टमॅटो घेतलेले आहेत चिरून. इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, त्याला कट करून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, त्याने बटाटा काळा पडत नाही. इथे मी चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, धने जिरे पूड, लाल तिखट आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे 2 चमचे. तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर चला आपण कृती करून घेऊया. इथे मी कुकरमध्ये पावभाजी बनवणार आहे, तर यामध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यातच आपण ही बटर घालून घेणार आहोत. बटर आपलं मेल्ट झालेलं आहे. आपण त्यात थोडेसे जिरे घालून घेऊया. तुम्ही जिरे स्किप केलं तरी चालेल. इथे सगळ्यात आधी लसूण घालून घ्यायचं. त्यासोबत आपण कांदा पण घालून घेणार आहोत. कांदा घातला की आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ घालणार आहोत. त्याने कांदा लवकर कुक होतो. आपल्याला याला गुलाबी होईपर्यंत परतवून घ्यायचंय. आता कांदा आपला झालेला आहे. इथे आता आपण याच्यात ही शिमला मिरची जी आहे आपण बारीक कापून घेतलेली ती घालून घेऊया. शिमला मिरची सुद्धा झालेली आपली. तर आता आपण या टमॅटो सुद्धा घालून घेणार आहोत. हे बघा, इथे टमॅटो आपला झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे पावडर मसाले आहेत ते घालून घेऊया. मिक्स करून घ्यायचे चांगलं. बघा मिक्स झालेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत मसाले जळून येत म्हणून. आपला मसाला रेडी झालेला आहे पावभाजीचा. आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या आपण कट करून ठेवल्या त्या सगळ्या घालून घेणार आहोत. सगळ्या सोबतच घालायच्या आहेत. हे बघा आपलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यात पाणी घालून घेणार आहोत. पाणी छोटा ग्लास घालायचं आहे आपल्याला. एक बघायचं आहे, आणखी आवश्यकता असेल तर आणखीन पाणी घालून घेऊया. झाकण लावून घ्यायचं आहे याला आपण, आणि स्लो गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि एक शिट्टी भरली की आपण लगेच बंद करणार आहोत.
तर चला करून घेऊयात. हे बघा आपली वाफ झालेली आहे, कुकरची शिट्टी झालेली आहे. आता आपण एकदा बघून घेऊया. हे बघा हे आपलं शिजलेलं आहे. आता आपण याला ह्या स्मॅशरच्या मदतीने त्याला स्मॅश करून घेणार आहोत. असं करून आपल्याला पूर्ण व्यवस्थित त्याला स्मूथ करून घ्यायचं आहे. हे बघा आपलं स्मॅश करून झालेलं आहे. इथे मी पाव देखील गरम करून घेतलेले आहे मसाला घालून. चला आता आपण सर्व करून घेऊया. तर हे बघा तयार आहे आपली पावभाजी इन वन पॉट. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.